मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 27 सप्टेंबरची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना जो 4,500चा हप्ता मिळालेला आहे तो आता सरकारकडून परत घेतला जाणार आहे। सरकारकडून महिलांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील हे पैसे आले असतील तर तुमचे पैसे परत जाणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात। सरकारकडून तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांकडून घेतले जाणार आहेत। आजचा सर्वात मोठा हा निर्णय आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये हा सर्वात मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि हा आपण बदल जो आहे तो पुराव्यासहित पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेचा हा सर्वात मोठा निर्णय। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातली ही एक खूप महत्त्वाची अपडेट आहे। पहा, महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे मिळाले होते। त्यामध्ये जुलैचे 1,500, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 1,500 अशा प्रकारे 3 महिन्यांचे हे 1,500 रुपये मिळून 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला 25 तारखेपासून देण्यास सुरुवात झालेली होती। पण आजपासून हे पैसे रिटर्न जात आहेत। होय, पैसे रिटर्न जात आहेत। सरकारनेच अशा प्रकारचा आदेश, अशा प्रकारची नोटीस जी आहे ती महिलांना पाठवलेली आहे। तर ती नोटीस आपण नेमकी काय आहे, ती कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी 4,500 रुपयाचा मेसेज पडलेला असेल। त्याच पद्धतीने आता तुम्हाला एक नवीन टेक्स्ट मेसेज जो आहे तो पडत आहे। त्यामध्ये नेमका काय मेसेज आहे, काय मजकूर आहे, तर नमस्कार, महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण नियमानुसार लाभार्थी म्हणून पात्र होत नाही, तरी आपण नाईलाजास्तव योजनेचा फॉर्म भरला। आपणास मेसेजद्वारे कळवण्यात येते की आपणास लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेले इथं पहा 4,500 रुपये आपण जवळच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून 4,500 रुपये परत करावेत, अन्यथा आपणास नोटीस बजावण्यात येईल याची नोंद घ्यावी। आदेशावरून मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे ही। तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालय किंवा या ठिकाणी पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून 4,500 रुपये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले आहे की पैसे परत करायचे आहेत। जर हे पैसे तुम्ही परत केले नाहीत तर तुम्हाला सरकारकडून एक नोटीस येणार आहे आणि त्यानुसार तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणार नाही। त्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटर्न करायचे आहेत। तर सर्वच महिलांना हे पैसे रिटर्न करायचे आहेत का, तर नाही, हे पैसे फक्त त्याच महिलांना रिटर्न करायचे आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे। 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्यांचे पैसे आलेले रिटर्न करायचे आहेत। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल किंवा तुमच्या घरात जर सरकारी नोकरदार असेल तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही, त्यांनी देखील हे पैसे परत करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा 1,500पेक्षा जास्त लाभ घेत असाल तर आणि तुम्हाला पैसे आले असतील तरी तुम्हाला हे पैसे रिटर्न करायचे आहेत। महत्त्वाचे मुद्दे आहेत, लक्षात घ्या। अगोदर सरकारनं सांगितलेलं होतं की तुम्ही योजनेसाठी पात्र असणार नाही जर तुमच्या घरात सरकारी नोकरदार असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल किंवा शासनाच्या इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। परंतु बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असताना देखील फॉर्म भरलेला आहे, त्यांना पैसे देखील आलेले आहेत। पण सरकारकडून इथं आता महिलांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचे 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये परत करायचे आहेत। तर ज्यांना हे मेसेज आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर पैसे रिटर्न करा। सरकारी
काम आहे हे या ठिकाणी पाहू शकता। फक्त 4,500 रुपयासाठी पुढच्या अडचणी वाढवून घेऊ नका। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज येईल जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत तर। तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर पाहू शकता महाराष्ट्र मुख्यमंत्री संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरूनच हे लाडकी बहीण योजनेचे पैसे रिटर्न घेण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला अशा जर मेसेज आलेला असेल तर नक्कीच तुम्ही पैसे परत करू टाका, कारण पुढच्या अडचणी तुमच्या वाढून जातील। लाडकी बहीण योजनेमध्ये हा खूप मोठा बदल मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून करण्यात आलेला आहे। तर आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागणार आहेत महाराष्ट्र शासनाला। तुम्ही जर या योजनेसाठी पात्र नसाल तर आणि जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला घाबरायची गरज नाही, तुम्हाला मेसेज येणार नाही, तुम्हाला पैसे रिटर्न करायचे नाही, तुम्हाला आणखीन पैसे मिळणार आहेत, इथून पुढेही पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।